देशाचे एखादे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या सौद्यावरून स्वच्छतेसारखा मुद्दा उपस्थित करतील असं क्वचितच कोणाला वाटलं असेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खात्री होती की लाल किल्ल्यावरून दिलेला हा संदेश लवकरच जन आंदोलनाचं रूप घेईल. आणि झालंही तसंच. स्वच्छ भारत अभियानानं आपल्याला एका समस्येची ओळख करून दिली की खरं तर जी आपल्या नेहमी आसपास होती. इतकंच नाही तर तशी ओळख करून देण्याबरोबरच ती सोडवण्याचे मार्गही खुले केले. क्या हमारा देश स्वच्छ नहीं हो सकता है? अगर 125 करोड़ देशवासी तय कर लें कि मैं कभी गंदगी नहीं करूंगा, तो दुनिया की कौन सी ताकत है जो हमारे शहर गांव को आकर के गंदा कर सके? क्या इतना सा संकल्प नहीं कर सकते? भाइयों बहनों, किसी को लगेगा कि 15 अगस्त का इतना बड़ा महोत्सव बहुत बड़ी बड़ी बातें करने का अवसर होता है. भाइयों बहनों, बड़ी बातों का महत्व है. आपको लगता होगा क्या लाल किले से सफाई की बात करना, लाल किले से टॉयलेट की बात बताना, ये कैसा प्रधानमंत्री है? भाइयों बहनों, मैं नहीं जानता हूं मेरी कैसी आलोचना होगी, इसे कैसे लिया जाए, लेकिन मैंने गरीबी देखी और गरीब को इज्जत मिले इसकी शुरुआत यहीं से होती है. जनभागीदारीतून यशस्वी झालेल्या मोहिमांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात यश मिळालं ते स्वच्छता अभियानाला. शौचालय उभारण्याचा विषय असो, वारसा वास्तूंच्या संरक्षणाचा विषय असो किंवा स्वच्छतेची स्पर्धा असो, या अभियानानं नेहमीच नवीन नवीन आयामांना स्पर्श केला आहे. पाहता पाहता स्वच्छता ही देशाची नवीन ओळख ठरली आहे. देशाची सर्व गावं आणि शहरं हागणदारी मुक्त झाली आहेत. 11 कोटींपेक्षा अधिक घरांमध्ये शौचालयं बांधली गेली आहेत. 58,000हून अधिक गावं ODA+ म्हणजेच हागणदारी मुक्तीच्या पलीकडे गेली आहेत. कचरा गोळा करणाऱ्या 2.5 लाख गाड्यांनी 87,000हून अधिक शहरी भागांमध्ये जाऊन कचरा संकलन केलं आहे. ऐतिहासिक वारसा वस्तूंच्या संरक्षण आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष दिलं गेलंय. 39 वारसा वस्तूंचा स्वच्छता आणि देखभाल विषयक मापदंडांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. शौचालय ना रहे तो बाहर जाके पड़त रहे. अब हमारा शौचालय हो गल तो हमको आराम है. बन गल तो बाहर नहीं खींचा जाता, अपन आराम बा, समय बच जाता. शौचालय ना रहे तो बाहर जाके पड़त रहे, दिक्कत होते रहे. सरकार इतना हमनी के सुविधा मिला. स्वच्छता अभियान शुरू हुआ है 2014 से, तब से जो है काफी फर्क पड़ा है. लोगों में जागरूकता आई है कि वो अपने घर को तो स्वच्छ रखे ही रखें, साथ में अपने आस पड़ोस को और जितनी भी सार्वजनिक जगह हैं उनको भी स्वच्छ रखें. स्वच्छ भारत मिशन के तहत हमारे गांव में जो गंदगी पहले फैली हुई थी, स्वच्छ भारत मिशन के तहत गड्ढे निकलवा के उस गंदगी का साफ सफाया किया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचं आंदोलन आपल्या गुजरातमधल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळापासूनच सुरू केलं होतं. निर्मल गुजरात ही याचीच एक झलक होती. याचमुळे स्वच्छतेच्या संकल्पनेला जन आंदोलनाचं स्वरूप आलं होतं. जब मैं गुजरात का मुख्यमंत्री बना और प्रगति के लिए पर्यटन की संभावनाओं को निखारना शुरू किया, तो सबसे बड़ा फोकस स्वच्छता और इस प्रयास में सभी को जोड़ने पर किया गया. निर्मल गुजरात अभियान जब जन आंदोलन बना तो उसके बहुत अच्छे परिणाम भी मिले. इससे गुजरात को नई पहचान तो मिली ही, राज्य में पर्यटन भी बढ़ा. भाइयों और बहनों, जन आंदोलन की ये भावना स्वच्छ भारत मिशन की सफलता का आधार. पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुढचं पाऊल होतं एकल वापराच्या प्लास्टिकवर प्रहार. पंतप्रधानांनी एकल वापराच्या प्लास्टिकवर टप्प्याटप्प्यानं बंदी घालण्याची पहिली घोषणा 15 ऑगस्ट 2019ला केली होती. मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी बोलतानाही त्यांनी हा मुद्दा अनेकदा मांडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीला एकल वापराच्या प्लास्टिक विरुद्ध राष्ट्रीय आंदोलनाची हाकही दिली. कचरे से कंचन की ये सोच ही हमारे पर्यावरण की रक्षा करेगी. साथियों, अब से कुछ दिन बाद हमारा देश महात्मा गांधी की 150वीं जयंती का पर्व मनाएगा. महात्मा गांधी का प्रकृति के प्रति, स्वच्छता के प्रति जो आग्रह था, उससे सीखना, अपने जीवन में उतारना हम सभी भारतीयों का दायित्व है और उन्हें यही उत्तम से उत्तम सच्ची श्रद्धांजलि भी है. महात्मा गांधी 150 ये प्रेरणा का वर्ष है. स्वच्छता ही सेवा के पीछे भी यही भावना जुड़ी हुई है. आज से शुरू हो रहे इस अभियान को इस बार विशेष तौर पर प्लास्टिक के कचरे से मुक्ति के लिए समर्पित किया गया है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान बदलाविषयीचे त्यांचे विचार आणि कल्पना वेळोवेळी जागतिक मंचावरही स्पष्टपणे मांडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सौर संघटनांचा प्रारंभ हा असाच एक उपक्रम. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्कोई सोलान यांनी फ्रान्समध्ये पॅरिस इथं संयुक्त राष्ट्र हवामान बदल संमेलनाच्या 21व्या सत्रात COP21 मध्ये 30 नोव्हेंबर 2015ला याची घोषणा केली. एक सूर्य एक जग एक ग्रीड या उपक्रमाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय सौर संघटनांच्या पहिल्या संमेलनात मांडला होता. देशाच्या सीमांच्या पलीकडे जाऊन सौर ऊर्जेचा पुरवठा एकमेकांना जोडून करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. पृथ्वी पर जब जीवन ने अपनी आंखें खोली थी, उसके भी करोड़ों साल पहले से सूरज लोक को प्रकाशित और अनुप्राणित करता आ रहा है. जापान से लेकर पेरू तक, ग्रीस हो या रोम, इजिप्त, इनका और पूर्व माया परंपरा, हर सभ्यता ने सूरज को प्रतिष्ठा और महत्व दिया है. लेकिन भारतीय दर्शन में हजारों साल पहले से सूर्य को जो केंद्रीय स्थान दिया गया वह अद्वितीय है. भारत में वेदों ने हजारों साल पहले से सूर्य को विश्व की आत्मा माना है. भारत में सूर्य को पूरे जीवन का पोषक माना गया है. आज जब हम क्लाइमेट चेंज जैसे चुनौती से निपटने का रास्ता ढूंढ रहे हैं, तो हमें प्राचीन दर्शन के संतुलन और समग्र दृष्टिकोण की ओर देखना ही होगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल विषयक कृती योजना शिखर संमेलनात CDR म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन आणि संरचनेविषयीच्या आंतरराष्ट्रीय संघटनेची म्हणजेच CDRI घोषणा केली. आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी आराखडा करणं, हवामान बदलाच्या पॅरिस करारासंदर्भात काम करताना मूलभूत सेवा सर्वांच्या आवाक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणं आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये उल्लेख केलेल्या समृद्धीला प्रत्यक्षात आणणं हे CDRIचं उद्दिष्ट आहे. वैश्विक इंफ्रास्ट्रक्चर नेचुरल डिजास्टर्स का सामना कर सके, इसके लिए भारत कोएलिशन फॉर डिजास्टर रेजिस्टेंट इंफ्रास्ट्रक्चर की शुरुआत कर रहा है. मैं सभी मेंबर स्टेट्स को इससे जुड़ने के लिए आमंत्रित करता हूं. इस साल भारत के स्वतंत्रता दिवस 15 अगस्त को हमने सिंगल यूज प्लास्टिक से मुक्ति के लिए जन आंदोलन का आह्वान किया है. मैं आशा करता हूं कि इससे
वैश्विक स्तर पर सिंगल यूज प्लास्टिक के खिलाफ जागरूकता और बढ़ेगी। गेल्या काही दशकांनी हे सिद्ध केलंय की हवामान बदलाच्या प्रकोपापासून कोणीही वाचू शकत नाही। हेच लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये COP26 परिषदेत इन्फ्रास्ट्रक्चर फॉर रेझिलियंट आयर्न स्टेट्सचा प्रारंभ केला। ही एक नवी आशा आणि नवा विश्वास आहे असं यावेळेस पंतप्रधान म्हणाले। या संकटात बळी जाणाऱ्या सर्वाधिक धोका असणाऱ्या देशांसाठी काहीतरी केल्याचं समाधान यातून मिळतं। इंफ्रास्ट्रक्चर फॉर रेजिलियंट आइलैंड स्टेट्स आईरीज का लॉन्च एक नई आशा जगाता है, नया विश्वास देता है। ये सबसे वनरेबल देशों के लिए कुछ करने का संतोष देता है। हवामान बदलाविषयी COP26 मध्ये जागतिक विचारमंथन होत असताना भारताकडून 5 अमृत तत्वांचा पंचामृताचा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी मांडला। क्लाइमेट चेंज पर इस वैश्विक मंथन के बीच मैं भारत की ओर से इस चुनौती से निपटने के लिए 5 अमृत तत्व रखना चाहता हूं, पंचामृत की सौगात देना चाहता हूं। पहला, भारत 2030 तक अपनी नॉन फोसिल एनर्जी कैपेसिटी को 500 गीगावाट तक पहुंचाएगा। दूसरा, भारत 2030 तक अपनी 50% एनर्जी रिक्वायरमेंट्स रिन्यूएबल एनर्जी से पूरी करेगा। तीसरा, भारत अब से लेकर 2030 तक के कुल प्रोजेक्टेड कार्बन एमिशन में 1 बिलियन टन की कमी करेगा। चौथा, 2030 तक भारत अपनी अर्थव्यवस्था की कार्बन इंटेंसिटी को 45% से भी कम करेगा। और पांचवा, वर्ष 2070 तक भारत नेट जीरो का लक्ष्य हासिल करेगा। ये पंचामृत क्लाइमेट एक्शन में भारत का एक अभूतपूर्व योगदान होंगे। पंतप्रधानांनी नुकतंच पर्यावरणविषयी जागरूक जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी लाईफ म्हणजेच पर्यावरण अनुकूल जीवनशैली हा कार्यक्रम सुरू केला। याबरोबरच लाईफसाठी जागतिक स्तरावरून कल्पना आणि संशोधन पत्र मागवण्याचा उपक्रम सुरू झाला। याद्वारे व्यक्ती, विद्यापीठ, विचारवंत आणि अन्य लोकांना जागतिक पातळीवर मोजमाप करता येईल असे बदल आचरणात आणून दाखवणारे उपाय मांडण्याचं आवाहन करण्यात आलं। व्यक्ती, समुदाय आणि संघटनांदरम्यान हवामान बदलाला अनुकूल वर्तन प्रस्थापित करण्यासाठी हे उपाय सक्षम असले पाहिजेत अशी अपेक्षा आहे। गेल्या वर्षी ग्लाक्झोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विषयक COP26 परिषदेत पंतप्रधानांनी या लाईफ संकल्पनेची मांडणी केली होती। पर्यावरणासाठी जागरूक जीवनशैलीला प्रोत्साहन देणारा असा हा विचार असून विनाशकारी आणि अविचारी वापर करण्याऐवजी जाणीवपूर्वक आणि समजूतदार उपयोग करण्यावर त्याचा भर आहे। सामूहिक शक्तीचा उपयोग करून जगभरच्या लोकांना दैनंदिन जीवनात पर्यावरण अनुकूल जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रेरणा देणं हे लाईफचं उद्दिष्ट आहे। याखेरीज हवामान बदलासंदर्भात सामाजिक मानदंडावर प्रभाव करण्यासाठी सामाजिक नेटवर्कच्या शक्तीचा फायदा उठवण्याचा प्रयत्नही लाईफ आंदोलनात केला जातो। P3 किंवा प्रो प्लॅनेट पीपल म्हणजेच लोकांसाठी एका जागतिक नेटवर्कची निर्मिती करण्यासाठी त्याचा परिपोष करण्यासाठी योजना आहे। पर्यावरण अनुकूल जीवनशैलीचा अंगीकार आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी लोक वचनबद्ध असतील। P3 समुदायाच्या माध्यमातून पर्यावरणाला अनुकूल वर्तन चिरस्थायी करण्यासाठी सुदृढ आणि सक्षम अशी परिस्थिती तंत्र निर्माण करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे। या आंदोलनाचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी पर्यावरणासाठी
देशात अनेक चांगली कामं करण्याची संधी दिल्याबद्दल 130 कोटी भारतीयांना धन्यवाद दिले. भारताचं वनक्षेत्र वाढत आहे. सिंह, वाघ, बिबट्या, हत्ती यांच्या लोकसंख्येत वाढ होत आहे असंही ते म्हणाले. At the COP26, this last year summit in Glasgow, I proposed for Mission Life, Lifestyle for Environment. Efforts for such a mission received support from all across the world. I am glad that the resolution of the Life movement is being realized today. My gratitude for such a record support. Friend, thanks to our 1.3 billion Indians, we have been able to do many good things for the environment in our country. या कार्यक्रमात बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सहअध्यक्ष बिल गेट्स हेही सहभागी झाले होते. या जागतिक उपक्रमाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन केलं. I'm inspired by India's leadership and efforts to curb the rise in emissions, and I was excited to learn about the Life movement and its potential to draw in the full power of collective action. I congratulate Prime Minister Modi for taking the lead on this global initiative of citizen action to promote pro-climate behaviors. Together, we can build a green industrial revolution, one that stops climate change, protects vulnerable communities, and puts the world on a path to progress. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुख इंगर अँडरसन यांच्या मते हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं जागतिक आंदोलन आहे. भारत जेव्हा पुढे जातो तेव्हा सारं जग बघतं आणि त्याच्या मागोमाग वाटचाल करतं असंही त्या म्हणाल्या. With more than 1 billion people and home to a thriving generation of innovation and entrepreneurship, India is central to global environmental action. I look forward to following your progress as you launch this hugely important movement, because when India leans in, the world watches and follows. We at UNEP look forward to supporting the government of India and its people in pushing forward on the sustainable consumption and production agenda as India assumes the presidency of the G20 in 2023. पर्यावरण क्षेत्रामध्ये सातत्यानं प्रयत्न करण्याबद्दल पंतप्रधान मोदींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संबंधी सर्वोच्च पुरस्कार UNEP चॅम्पियन्स ऑफ अर्थ पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सौर संघटन स्थापन करण्यामागचं पंतप्रधानांच्या मार्गदर्शक कार्याबद्दल आणि 2022 पर्यंत भारतात एकल वापराचं प्लास्टिक संपूर्णपणे समाप्त करण्याच्या त्यांच्या संकल्पाबद्दल नेतृत्व श्रेणीत त्यांची निवड झाली. पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पाडणारं कार्य करून दाखवणाऱ्या सरकारी, नागरी समाज आणि खासगी क्षेत्रातल्या नेतृत्वाला दरवर्षी चॅम्पियन्स ऑफ अर्थ पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. सप्टेंबर 2019 मध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानंही पंतप्रधानांचा गौरव करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानाला जन आंदोलनाचं रूप देणाऱ्या आणि त्याला आपल्या दैनंदिन जीवनात स्थान देणाऱ्या भारतीयांना पंतप्रधानांनी हा पुरस्कार समर्पित केला आहे. साथियों, महात्मा गांधी की 150वीं जयंती पर मुझे अवार्ड दिया जाना मेरे लिए व्यक्तिगत रूप से भी बहुत महत्वपूर्ण है. ये इस बात का प्रमाण है कि अगर 130 करोड़ लोगों की जनशक्ति किसी एक संकल्प को पूरा करने में जुट जाए तो किसी भी चुनौती पर जीत हासिल की जा सकती है. मेरे लिए मायने रखता है 130 करोड़ भारतीयों में स्वच्छता के लिए एक सोच विकसित होना. मेरे लिए मायने रखता है 130 करोड़ भारतीयों का हर वो प्रयास जो उन्होंने स्वच्छ भारत के लिए किया है. और इसलिए मैं ये सम्मान
उन भारतीयों को समर्पित करता हूं जिन्होंने स्वच्छ भारत मिशन को एक जन आंदोलन में बदला। देशातल्या प्रत्येक गावागावापासून मोठ्या शहरापर्यंत जागतिक मंचांवर हवामान बदलाचा विषय असो की पर्यावरण संरक्षणाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी या विषयावर ठामपणे बोलत आहेत, जगाचं नेतृत्व करत आले आहेत आणि भारताचे प्रयत्न जगभरात प्रख्यातही झाले आहेत.